मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, त्याला आपण केंद्राचं गृह मंत्रालय म्हणतो. या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून माध्यमामध्ये किंवा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काय येतं तर ते येते इंटेलिजन्स ब्युरो. या इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून एक अधिकारी पदाची ग्रुप सी ची अधिकारी पदाची एक नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली, ज्यामधून भूतोन भविष्यातो तब्बल 3717 जागांची ही जाहिरात आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून जे अधिकारी पद भरले जाणार आहेत त्या संदर्भात इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. आता नेमकं इंटेलिजन्स ब्युरो काय असतं, या जॉब प्रोफाईल बद्दल काय असतं, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, कोण कोण लोक इलिजिबल आहेत, जागा नेमक्या कशासाठी आहेत, एक्झाम पॅटर्न कसं होतो, ही सगळी माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब डेफिनेटली करा. बरं, तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जसं मी सांगितलं की इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जे अधिकारी पदाची जाहिरात आहे. आता ही अधिकारी पदाची जाहिरात आहे, त्याला ACIO, जसं तुम्ही शॉर्ट मध्ये बघितलं असेल, ACIO असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, ज्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स ऑफिसर, या पदाची ही पूर्ण डिटेल आहे किंवा ज्याला आपण फुल फॉर्म म्हणूया. ग्रेड 2 लेवलची ही पोस्ट आहे, ग्रेड 2 लेवलची. चांगली आणि प्रेस्टिजियस हा जॉब आहे. तसं जर तुम्ही विचार केला तर इंटेलिजन्स ब्युरो मधले ऑफिसर तुम्हाला दिसत नाही, कारण ते तुम्हाला नॉर्मल कॉमन मॅन सारखे दिसतील. ते ऑफिसर जे आहेत त्यांना स्वतःची ओळख दाखवायची गरज नसते किंवा दाखवता येत नाही, कारण ते कॉमन मॅन सारखे ग्राउंड लेवलला राहून जे हा डेटा कलेक्ट करतात. यांचं नेमकं काम काय असतं एकदा ते समजून घेऊया की हा जो जॉब प्रोफाईल आहे म्हणजे यांचं काम जे हे नेमकं काय असतं. तर हे जे लोक आहेत ते ग्राउंड लेवलला म्हणजे समाजात तुमच्या आमच्या सारखे जगतात. हे देशावर काही संकट आहे, येणार आहे, भविष्यात येणार आहे किंवा काही संकट सध्या आलं म्हणल्यापेक्षा तुम्ही इंटेलिजन्स जे आहे, अपकमिंग येणारे थ्रेड जे याचं काम हे ग्राउंड लेवलला राहून करत असतात किंवा मोठ्या मोठ्या केसेस ज्या असतात याच्यावर हे काम करत असतात. डेटा अनालाइज करणं याचं काम यांच्याकडे असतं, डेटा कलेक्शन करणं याचं काम जे यांच्याकडे असतं. तर याचं जे पद आहे हे पद ऑफिसर कॅडरचे, पगार चांगला आहे, ग्रोथ सुद्धा चांगली आहे. आता नेमकं हे पद जे आहे हे याची जाहिरात जी आली सध्या त्याचे व्हॅकन्सीज किंवा जागा ज्या आहेत त्या नेमक्या कशा कशा आहेत बघा. तर एकूण 3717 जागा आहेत. 3717 जागांपैकी अनरिझर्व म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 1534 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 442, ओबीसी साठी 946, SC 566 आणि SC साठी 226 जागा आहेत. तर या ज्या जागा आहेत या जागांची ही भरती आहे. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हा लोकांसाठी. जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय, तुम्ही SSC ची तयारी करताय, तुम्ही रेल्वेची तयारी करताय. इनफॅक्ट हा जो अभ्यासक्रम आहे हा बऱ्यापैकी थोडासा स्टेट गव्हर्नमेंटचा जो आपला अभ्यासक्रम आहे, जनरल नॉलेज, चालू घडामोडी त्याला आपण म्हणतो, चालू घडामोडी, जनरल नॉलेज, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी, ते स्टेट गव्हर्नमेंटच्या मुलांना पण येतात. त्यामुळे मराठी मुलं पण इथं अप्लाय करू शकतात जे सरळ सेवेची तयारी करतात किंवा MPSC ची तयारी करतात. आता यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, कोण कोण फॉर्म भरू शकतं बघा. यांचं म्हणणं आहे कुठल्याही शाखेचा पदवीधर, यासाठी कुठल्या टक्केवारीची अट नाही, कोणत्याही शाखेचा पदवीधर, एनी ग्रॅज्युएट. आता हे डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, पण हे कंपल्सरी नाही, हे डिझायरेबल आहे. असलं तर चांगली गोष्ट आहे, नसलं तरी सुद्धा चालेल. बर, PWD हा एज लिमिट काय, एज लिमिट आहे 18 ते 27. आता 18 ते 27 कुणासाठी, जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी. मग जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी 18 ते 27 आहे. पण जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल तर +3 म्हणजे 30 पर्यंत होतं. जर तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर मग मात्र तुम्हाला +5 म्हणजे 18, 27 + 5 32 पर्यंत यासाठी अप्लाय करता येतो. या पद्धतीने आहे. आता याच्या जागा आहेत मी जसं सांगितलं अगोदरच की याच्यामध्ये बऱ्यापैकी फील्डवर्क पण असतो. फील्डवर्क असल्यामुळं आणि इंटेलिजन्स रिलेटेड असल्यामुळं या जागा ज्या आहेत या PWD कॅन्डिडेटसाठी इथं लोक तुम्ही इलिजिबल नसतात. म्हणजे जे दिव्यांग कॅन्डिडेट आहेत यासाठी या जागा नाहीयेत, त्यामुळे दिव्यांग कॅन्डिडेटने यासाठी फॉर्म भरायचा नाहीये. जनरल कॅन्डिडेट जे असतात, आता याला ऍक्च्युअली काही ग्राउंड वगैरे नसतं, म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर काही ग्राउंड होईल का, पाळायचं आहे का, गोळाफेक करायचं आहे का, असं अजिबात नाही. पण यासाठी हा जॉब जो आहे हा बऱ्यापैकी फील्ड वर्क आहे. मुलींसाठी तेवढा चांगला जॉब आहे का, तर मी म्हणेल नाही, मुलींसाठी तेवढा चांगला जॉब नाही, कारण बेस्ट जॉब नाही. स्टील मुलींनी अप्लाय करायचंय, डेफिनेटली मुली याला अप्लाय करू शकतात. पण हा फील्ड जॉब आहे त्यामुळे PWD कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकत नाहीत असं त्यांनी दिले. सिलेक्शन प्रोसेस काय बघा. पहिल्यांदा तुमची एक सिंगल एक्झाम होणार, Tier 1 एक्झाम म्हणूया. या Tier 1 एक्झाम मध्ये तुम्ही पास केलं की Tier 2 एक्झाम. Tier 2 एक्झाम नंतर मग तुम्ही इंटरव्ह्यू ला जाणार आहे Tier 3 मध्ये. म्हणजे पहिल्यांदा एक सिंगल एक्झाम होईल, त्यानंतर त्या एका एक्झाम मध्ये वेगवेगळे 5 सब्जेक्ट असतील,
त्याचा पॅटर्न आपण बघूया. त्यानंतर टियर 2 एक्झाम असेल ती डिस्क्रिप्टिव्ह असते, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू होतो, आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट असते. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट विल बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ वॅकन्सीज. आता फायनल सिलेक्शन जे आहे हे मात्र तिन्ही एक्झामचा कंबाईन स्कोर जो आहे, तिन्ही एक्झामचा कंबाईन स्कोर किंवा तिन्ही टियरचा कंबाईन स्कोर याच्यानुसार होत असतो. बघा, पहिली जी टियर 1 एक्झाम आहे 100 क्वेश्चन असतात. करंट अफेअर्स, जनरल स्टडीज. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. जनरल स्टडीज मध्ये सगळंच येतं, मग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे. न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड ज्याला आपण क्वांट म्हणतो, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश, अशी 5 सेक्शन. 1 तासांची एक्झाम ही 100 मार्क, 1/4 निगेटिव्ह मार्किंग. जशी एक्झाम तुम्ही पास झालात मग तुम्ही टियर 2 ला क्वालिफाय होतात. मग टियर 2 काय मध्ये काय असतं, डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो 50 मार्कांचा. त्याच्यात एसे असतं 20 मार्कांचं एसे. त्याच्यामध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला जे आपले पॅसेज जे त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याला 10 मार्क आहेत. आणि लॉंग आन्सर क्वेश्चन असतात 2 क्वेश्चन 10 मार्कांची इच. त्यानंतर तुमचं जे 10 मार्क्स, 2 क्वेश्चन ऑफ इच, 10 मार्क्स इच. लॉंग आन्सर टाइप काय म्हणतात ऑन करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशल पॉलिटिकल इश्यूज, सोशिओ पॉलिटिकल इश्यूज एक्सेट्रा, हे 20 मार्कांचं. म्हणजे 20 मार्कांचे तुमचं काय, 20 मार्कांचे जे तुमचे एसे, ते एसे मध्ये 10 मार्क जे 10 मार्क जे हे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनला. त्यानंतर हे 20 मार्क 40, आणि तुमचा जे डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे ते 20 मार्क, असे 40 आणि 10 50 मार्कांचा हा पेपर आहे. हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, हा तुम्हाला रिटर्न मध्ये लिहावा लागतो. हा पण रिटर्न एक्झामिनेशन आहे. ही सुद्धा रिटर्न एक्झामिनेशन आहे. 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यू डिवाइडेड 5 पार्ट्स कंटेनिंग 20 क्वेश्चन इच. पण याची जी रिटर्न एक्झामिनेशन आहे ही ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. रिटर्न म्हणजे पेन पेपरवर असेल का, नाही, पण ही मात्र रिटर्न एक्झामिनेशन असण्याचे चान्स आहेत. म्हणजे तुम्हाला हाताने लिहावं लागेल आयदर, किंवा मग टायपिंग करावं लागेल. याच्याबद्दल अजून तरी काही क्लिअरिटी दिलेली नाही. इंटरव्ह्यू जो आहे, इंटरव्ह्यू मात्र टियर 3 ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणू, तर इंटरव्ह्यू जो आहे हा ऍक्च्युअली 100 मार्कांचा. तर अशा पद्धतीने 250 मार्कांपैकी तुमचं फायनल सिलेक्शन आहे. 100 आहे, 50 आणि 100. तर इंटरव्ह्यूला एक चांगलं वेटेज आहे, कारण इंटरव्ह्यू मध्ये तुमची सायकोलॉजी चेक केल्या जाते, आणि इंटरव्ह्यू मधून बऱ्यापैकी कॅन्डिडेट इलिमिनेट होतात. म्हणून यांनी इंटरव्ह्यू साठी जर तुम्ही बघितलं तर एका जागेसाठी 5-5 लोक हे बोलवतात. नॉर्मली आपल्या आयबीपीएसच्या बँकिंगची एक्झाम असेल किंवा बाकी एक्झाम असेल, एका जागेसाठी 2 किंवा 3 किंवा हार्डली 4 कॅन्डिडेट बोलवतात. पण हे लोक एका जागेसाठी 5-5 लोक बोलवतात. त्यामुळं इंटरव्ह्यूला यांच्याकडे थोडं जास्त महत्व आहे. बाकी ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर समजून घ्यायची तर एक्झाम फीस काय बघा. एक्झाम फीस जी आहे ती आहे जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीच्या मेलसाठी 550 रुपये, सॉरी 650 रुपये. जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीच्या मेलसाठी 650 रुपये, आणि ऑल फिमेल SC ST कॅन्डिडेटसाठी 550 रुपये अशी एक्झाम फीस आहे. सॅलरी अगोदर सांगितलं की यांची सॅलरी थोडीशी सिटी वाईज चेंज होते. आता एक्स सिटी असेल, वाय सिटी असेल, झेड सिटी असेल, तसं टियर 1 सिटी, टियर 2 सिटी, टियर 3 सिटी. फॉर एक्झाम्पल संभाजीनगरला जॉब करताय तर पगार वेगळा असेल, तुम्ही जालन्यात जॉब करताय तर पगार कमी असेल, अजून मुंबई सारख्या ठिकाणी जॉब करताय मेट्रो सिटीमध्ये तर खूप जास्त पगार असतो, कारण फॅसिलिटीज वाढतात. तर मोठा 85 ते 90 हजार रुपये पगार तुम्ही ऍज्युम करू शकता, किंवा त्या लेवलचा पगार यांना असतो. बाकी एक्झाम सेंटर जे अक्रॉस महाराष्ट्रामध्ये सगळे एक्झाम सेंटर्स आहेत, जेवढे ऑनलाईन एक्झामला सेंटर असतात, संभाजीनगर आहे, अमरावती आहे, जळगाव आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, हे सगळे एक्झाम सेंटर जे बँकिंगच्या एक्झामला आपल्या एक्झामला असतात, असे सगळे ऑनलाईन जिथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्या ठिकाणी असतात. त्यानंतर जर तुम्ही टियर 1 बघा, आता जर तुम्ही टियर 1 कडून टियर 2 कडे जाताय, म्हणजे टियर 1 तुम्हाला पास करायचे, तर त्यांचं म्हणणं आहे मिनिमम तुम्हाला एवढा कट ऑफ क्लिअर करायचा आहे, म्हणजे 100 पैकी 35 मिनिमम मार्क मिळवायचे. याच्यापेक्षा कट ऑफ मोठा लागेल, पण यांचं म्हणणं आहे मिनिमम 35 मार्क जनरल कॅटेगरीला असलेच पाहिजे, 34 मार्क ओबीसी कॅटेगरीला, आणि SC ST साठी 33 आणि डब्ल्यूएस साठी 35 मार्क मिनिमम असले पाहिजे. यापेक्षा जास्तच लागतील, पण मिनिमम एवढा जर कट ऑफ लागेलच. अशा पद्धतीने हा ज्याला आपण म्हणतो ना प्री डिसाइडेड कट ऑफ, हा प्री डिसाइडेड कट ऑफ आहे. बाकी एक्झामचे फॉर्म जे हे उद्यापासून भरणं चालू होतील, म्हणजे 19 जुलै 2025 पासून, आणि 10 ऑगस्ट पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरणं चालू आहे, 10 ऑगस्ट पर्यंत. बाकी ऑफलाईन ब्रँच मधून जर तुम्ही चलन पे करता तर 12 ऑगस्ट पर्यंत. पण आता कोणी ऑफलाईन बँकेत जात नाही, चलन बिलन पे करत नाही, डायरेक्ट पूर्ण आपले ऑनलाईन पेमेंट करून टाकतात. त्यामुळे तुमच्यासाठी लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन 19 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत आहे, असं समजून चला. ठीक आहे, तर या पद्धतीने आहे. बाकी जसं मी सांगितलं की
बरेच मुलांमध्ये या संदर्भात काय, ही जी एक्झाम आहे ही बेसिकली असते की आपल्यासाठी थोडंसं नवीन गोष्टी आहे. कारण आपण लोक बँकिंग सोबत फॅमिलियर आहोत, आपण लोक एमपीएस सोबत फॅमिलियर आहे, सरळ सेवा, पोलीस भरती. पण ही एक्झाम जी आहे ही आपल्यासाठी थोडीशी नवीन आहे. तसं रिक्रुटमेंट ऑलमोस्ट 1 वर्ष आड याची रिक्रुटमेंट होते. तर जरी रिक्रुटमेंट होत असली तरी महाराष्ट्रातील मुलांमध्ये याचा अवेअरनेस कम्पॅरेटिव्हली कमी आहे. मग म्हणून बरेचदा मुलं काय करतात की एवढं सगळे चांगले ऑपॉर्च्युनिटी असताना पण याचे फॉर्म भरत नाही. मग अप्लाय कोणी करावं? मी म्हणतोय जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात सगळ्यांनी अप्लाय करा. जे विद्यार्थी, मग त्यात बँकिंग वाला असेल, बँकिंगची तयारी करणारा विद्यार्थी असेल, एसएससी ची तयारी करणारा विद्यार्थी असेल, सरळ सेवेची तयारी करणारा विद्यार्थी असेल, एमपीएससी ची तयारी करणारा विद्यार्थी असेल, त्यानंतर रेल्वेची तयारी करणारा विद्यार्थी असेल. कारण पॅटर्न जर तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला तर हा कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहे. आणि काय असतं, एवढ्या मोठ्या वॅकन्सी जेव्हा येतात तेव्हा बऱ्यापैकी प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी मिळून जाते. म्हणजे चांगल्या जास्तीत जास्त लोकांना, जेन्युइन कॅन्डिडेटला ऑपॉर्च्युनिटी मिळून जाते. आणि तसंही जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची एखाद्या एक्झामची तयारी करताय, सपोज तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय, तर सरळ सेवेपेक्षा कितीतरी चांगला हा जॉब आहे, चांगला प्रेस्टिजियस हा जॉब आहे इंटेलिजन्स ब्युरोचा. ठीक आहे. बाकी मेन्स एक्झाम साठी आता कुणी कुणी अप्लाय करावं, तर मी म्हणलं की ऑलमोस्ट प्रत्येक तयारी करणारा, प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय करावं. आता टियर 2 साठी नेमके किती कॅन्डिडेट घेतले जातात बघा. पहिली जी एक्झाम आहे इथून जर टियर 2 मध्ये जायचे तर जेवढे वॅकन्सीज आहेत त्याच्या 10 पट कॅन्डिडेट घेतले जातात. म्हणजे टियर 2 मध्ये एवढे लोक जाणार आहेत. म्हणजे जेवढे ऍप्लिकेशन येतील त्यातले 10 पट, म्हणजे जेवढे जागा आहेत त्याचे 10 पट, जेवढे जागा आहेत त्याचे 10 पट कॅन्डिडेट टियर 2 साठी जातील. म्हणजे मेन्स एक्झाम साठी, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणू, आणि इंटरव्ह्यू साठी याच्या 5 पट जातील. म्हणजे 3717च्या किती पट? 5 पट. 118,185 म्हणूया आपण. 18585 एवढे कॅन्डिडेट जे आहेत 18,585 हे कुठे जातील? इंटरव्ह्यू साठी जातील. तर बऱ्यापैकी ही प्रोसेस जी आहे ही तुम्हाला लोकांना इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन जाणार आहे. कारण जागा ज्या आहेत या कम्पॅरेटिव्हली यावर्षी चांगल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करायला पाहिजे. बाकी इंटरव्ह्यूला मिनिमम 30% मार्क जे हे टियर 2 मध्ये तुम्हाला असलेच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मिनिमम एवढे असले पाहिजे तुम्ही इंटरव्ह्यू जातात. पण असंही होईल की बरेचदा असं होतं की सपोज 30,170 लोकांनी एक्झाम दिली आणि 20,000 लोकांना त्या 17पेक्षा जास्त मार्क पडले, तर 20,000 लोक इंटरव्ह्यू जातील का? नाही, तेवढे जातील. असेंडिंग ऑर्डरने वरचे तेवढे लोक इंटरव्ह्यू साठी जाणार आहेत. बरं, अपॉइंटमेंट, आता याच्यात एक कन्फ्युजन दिलंय बघा. अपॉइंटमेंट टू द पोस्ट विल बी टेम्पररी. यांचं म्हणणं आहे की ही पोस्ट जी आहे ही टेम्पररी आहे. पण ऍक्च्युअली ही पोस्ट टेम्पररी नाहीये, हे सुरुवातीला सांगतात. बाकी पोस्ट प्रत्येक वेळेस कन्फर्मेशन होते म्हणजे होते. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार हे डेफिनेटली पोस्ट कन्फर्म होणार आहे. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट, टेन्शन घेऊ नका. तुम्ही लोक परमनंट होणार यात कुठलीही शाश्वत म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, अविश्वास नाही, कुठलाही डाऊट नाही त्याच्यामध्ये. डेफिनेटली परमनंट होणार आहे. बाकी एक्झाम पॅटर्न जो आहे हा कशाच्या बेसिसवर आहे सर? म्हणजे हा एक्झाम पॅटर्न बँकिंग सारखा येईल का, एसएससी सारखा येईल का, एमपीएस सारखा येईल? तर हा पॅटर्न जो आहे हा थोडासा एसएससी बेस असणार आहे. म्हणजे एसएससी बेस, जसं आपण एसएससी ची एक्झाम जर दिली असेल तुम्ही रेल्वे एसएससी, तर बऱ्यापैकी तसा पॅटर्न, त्याच्या बेसिसवर हा पॅटर्न असणार आहे. बाकी डिफिकल्टी लेवल याची कम्पॅरेटिव्हली खूप कमी असते. मी तुम्हाला एवढं गॅरंटीने सांगतो की बँक पीओच्या प्रीपेक्षा पण इझी डिफिकल्टी लेवल असेल. बँक पीओच्या प्रीपेक्षा सुद्धा डिफिकल्टी लेवल जी आहे ती याची कम्पॅरेटिव्हली इझी असेल. त्यामुळे मी परत सांगतो, यासाठी प्रत्येकाने अप्लाय करायचे. बँकिंगची तयारी करणारे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय करा. बाकी लोकांनी सुद्धा यासाठी डेफिनेटली अप्लाय करायचे. बाकी जर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करताय तर स्पेशल बँकिंगची बॅच जी आहे ही आपली जस्ट सुरू झाली आहे 2 दिवसांपूर्वी. 16 जुलै पासून आपली एक नवीन बॅच चालू झाली आहे, बँकिंगची बॅच. यासाठीचे डेमो लेक्चर जे आहे ते युट्यूबवर तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही एसएससी ची तयारी करताय तर एसएससी ची एक्झाम सुद्धा जी आहे याचं प्रिपरेशन आपण करून घेतो. तर जे लोक इंटेलिजन्स ब्युरोसाठी अप्लाय करताय, तर मला असं वाटतं तुमच्यासाठी, जर तुम्ही स्पेसिफिकली इंटेलिजन्स ब्युरोची तयारी करताय तर ही ऑनलाईन बॅच तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन बॅच आहे, 3,000 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळेल. या बॅचच्या माध्यमातून कुठल्या एक्झामला आपण टार्गेट करतोय, तर एसएससी सीजीएल असेल, सिलेक्शन पोस्ट असेल, सीएचएसएल असेल, आरआरबी ची एनटीपीसी एक्झाम असेल, ग्रुप डी असेल, एसएससी एमटीएस असेल, एसएससी सीएचएसएल असेल, त्यानंतर तुमचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या जेवढ्या एक्झाम, एसएससीच्या एवढ्या एक्झाम, आणि इंटेलिजन्स ब्युरोचा पॅटर्न सुद्धा बऱ्यापैकी असाच आहे. त्यामुळे या एक्झामचं प्रिपरेशन जे तुम्हाला या बॅच मधून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि ही बॅच पुढच्या 3-4 महिन्यात आपण टार्गेट करतोय की संपेल पण. तर या बॅचला तुम्ही एनरोल होऊ शकता.
या दोन्ही बॅचेस जे आहेत सार्थ एज्युकेशनच्या ऍपवर तुम्हाला अवेलेबल दिसतील. तर सार्थ एज्युकेशनच्या ऍपवर जा. जर तुम्हाला बँकिंगची बॅच पाहिजे तर बँकिंगचा कोर्स निवडा. जर तुम्हाला याची बॅच पाहिजे इंटेलिजन्स ब्युरोची तर मग SSC आणि रेल्वेचा कोर्स निवडून तुम्ही यासाठी एनरोल करू शकता. तर बाकी एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती. बाकी तरीही तुम्हाला वाटलं की सर या संदर्भात आम्हाला काही माहिती पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. डेफिनेटली आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. आणि मी परत सांगतोय की यासाठी प्रत्येकाने अप्लाय करायचं आहे म्हणजे आहे. धन्यवाद.